वाट्या बनवतोय। या ठिकाणी अशी 2 वाटी आणि एक बर्फ घेतलेला आहे। बर्फ घेतलेला आहे। कारण बर्फ बघा शिवांशने ना त्याला बर्फाच्या पिंडीचीच पूजा करायची आहे म्हणून त्यानं 2 वाटी बर्फ करायला ठेवला आहे। अशा ह्या 2 सेम वाट्याचा बर्फ करून घेतला आहे आणि एक छोटा ग्लास आहे। तर आता पहा कसा मांडणी करतोय। हा हे 2 वाट्या आहेत ती उलट्या एकावर एक वाट्या मांडून घेतल्या। आता याच्यावरती शिवांश ग्लास ठेवतोय। पहा हा अशा प्रकारे शिवांशची पिंड तयार झालेली आहे। पहा शिवांशने पिंड बनवून घेतलेली आहे। आता त्याला विभूती टाकेल त्याच्यावरती थोडीशी। सॉरी पहिले थोडंसं पाण्यानं आंघोळ घालेल। पहा ओम नमः शिवाय। आता दूध अर्पण करेल। ओम नमः शिवाय म्हण ना बाळा। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। आता विभूती लावून घेतोय पहा शिवांश। इथे आहे विभूती इथे। आता पहा बेल वाहतोय तो। बेल कसा व्हायचा तर तो पालता टाकायचा असतो पाण्यात असा घ्यायचा असा पालती बाजू करायची आणि तो पहा आता पिंडीवरती बेल वाहून घेतोय। ओम नमः शिवाय। आमच्याकडे गोकर्णीचं एक फूल होतं नेमकं आज आलेलं ते पण तो वाहतोय पहा। ओम नमः शिवाय। जे बाप्पा करून घ्या म्हणा आता ओम नमः शिवाय। आता शंख वाजवून घेईल पहा। तस हसायचं नसतं पूजा करताना बघा। वाजवा वाजवा। हा छान मनापासून वाजवलं ना बघा किती छान वाजतो। जय बाप्पा करा ना। अशा प्रकारे आमची ही महाशिवरात्रीची पूजा संपन्न झाली आणि आमच्या शिवांशचा पहा तिथीनुसार आज बड्डे आहे। बाळा वाढदिवसाच्या तुला खूप शुभेच्छा। अशा प्रकारे आमची पूजा संपन्न झाली ही बर्फाचं शिवलिंग बनवून। सो व्हिडिओला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बाय।